दादरला गणपती काल तर बुक केला मी, ते सस्पेन्स असेलच. आज माझ्यासोबत पिया आहे, मी पिया राणी, आणि आम्ही गणपतीचं थोडं डेकोरेशन मकर वगैरे बघायला चाललो आहे. तर चला आपण भेटूया आपण आता आतमध्ये मार्केटमध्ये. नाही पाहू शकता दादरला कशी गर्दी आहे आणि पंडालमध्ये गणपती कसे आहेत तुम्ही पाहू शकता. काल मी कुठल्या पंडालमध्ये गणपती बुक केला, मी स्वतः इथे येऊन झाली आहे. हे बघा मी पंडाल शोधते, मी विसरले. काल मी ॲडव्हान्स पण दिली आणि त्याने मला बिल नाही दिलं, ऑनलाईन फक्त रिसीट पटेल. आता मी काय करते या पंडाल कुठं होतं ते मला नाही माहिती. तू कुठून घेतलं साठी? त्याचं नाव गडराज काहीतरी होतं. काय मी जरा शोधते माझं पंडाल कुठे आणि तिकडे तुम्हाला घेऊन जाते. पंडाल भेटले जिथे मी बुकिंग केली होती, हाच तो आहे जिथे मी गणपती बुक केला. पण तो काय ते तुम्हाला पहिल्या दिवशी पाहू शकता तुम्ही इतकी गर्दी आहे, काही समजतच नाही की आम्ही काय घ्यायला आलो आहे. खरं तर गर्दीमध्ये आम्ही गुम होणार आहे. छान आहेत. ते तोरण घेतात ना माणूस, तुला सगळी तोरणं 250 आहे आणि मी घेताना बोलतो 300 रुपये. मी त्याला 250 रुपये दिले. बघा आधी बोलला की 250ला देतो, मग मी सिलेक्ट केलं आणि आता बोलतो की नाही 300ला आहे. अशी लोक आहेत बघा. सो बॅड. पिया फोन कर, आवडलं का काय घेते? पिया आवडला असेल तर घे ना. पिया फोन कवर घेते. गणपतीची लाइटिंग बघा, आरास बघा. काय ग पिया? सांगते तुला बघ, अशी सगळे सगळे फुलं लावायची सगळी लाईन आहे. आधी व्हिडिओ काढते है ना पिया? हे डेकोरेशन सगळे आर्टिफिशियल फुलं. मेरे साथ अच्छा है. कोण आहे इकडे? बोलो ना मॅडम. हा मकर कसा आहे? ये वाला. हा लाल वाला. लाल वाला 4000 रुपये का आएगा पूरा रेडी. हा हा पाठी को बोलो ना. हे पपी बघितलं किती सुंदर सुंदर व्हरायटी आणि हे ही लाइटिंग अशी पडते.
हा पिया कुठे गेली पिया पिया आहे छान लाओ परवल बढ़ाओ आपण आता श्रीकृष्ण वडा एवढ्या गर्दीत पण आम्ही वडे खाणार तुम्हाला आम्ही जिथे सोडणार नाही आम्ही आमची आई वडा खाणार आहोत गरम आहे इथे लाईन आहे गर्दी भूक लागली आहे खरंच दमलो आम्ही आहे 4 गोष्टी खरेदी केल्या अजून खूप करायचं आहे हे बघा आमची लिस्ट जाऊ शकतो सारे व्हरायटी ऑफ मगर आपल्याला बघायला आणि हे कसं आहे 350 किलो जोड़ी है 700 कैसे 700 बोले एक चलिए जो बाकी आता काय नाही बाबाला बरं मस्ट ट्राय टेस्टी आहे काहीतरी प्रोग्राम झालोय दादाच्या गर्दीतून आम्ही सुटका करून घेतली पण आम्हाला जे खरेदी करायचं होतं ते काही झालं नाही थोडीशीच खरेदी केली आहे अक्षरशः दमछाक झालो आम्ही कसं तरी जीव त्यातनं बाहेर काढलाय तुला माहिती नाही आणि आम्हाला भुका लागल्या अचानक आणि आम्हाला खूप भूक सुटली घरातून आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही जेवणार भूक लागेल गर्दीत आल्यावर अचानक तहान लागली भूक लागली आणि चालायला जागा नाही आम्ही कसा बघा जीव भूतीत घेऊन बाहेर आलो आहे थोडंसं काय खरेदी केली परत मी उद्या परवा येणार आहे 2 दिवसामध्ये परत शॉपिंग करणार परत शॉपिंग हिंमत नाही होतं एवढ्या गर्दीत जायची खूप गर्दी बस करू मी आता दादरवरून घरी आली आहे भयंकर गर्दी होती गर्दीतनं कसे बसे मी आणि पिया आलो तिकडनं घरी गेली तिच्या आणि मी आता घरात आले आहे मी उद्या परवा परत जाऊ शकते शॉपिंग करायला कारण आता माझं धाडस नाही झालं गर्दीत त्या फिरायचं मी आता सकाळी किंवा दुपारी लवकर जाईन बरंच सामान माझं बाकी आहे अजून त्यामुळे मी ते घ्यायला जाईन ओके बाय माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा लिव्हिंग विथ प्रतिभा ओके बाय थँक्यू